महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. लाईट लागली पण बिल कोण भरणार? अडाळचा हायवे अंधारात, यात्रेच्या तोंडावर विद्युत पेच कायम. विकास कामांच्या नावाखाली रस्ता चकाचक झाला. खांब उभे राहिले आणि शोभिवंत पथदिवेही स्ट्रीट लाईट लागले. मात्र हे पथदिवे प्रकाश देण्यासाठी नसून केवळ शोभेच्या बाहुल्या बनल्यात. विद्युत बिल कोण भरणार या तांत्रिक वादात अडाळ येथील MH247 हायवेवरील पथदिवे बंद असल्यानं सध्या येथे अंधाराचं साम्राज्यच पसरलंय. विशेष म्हणजे विदर्भातील प्रसिद्ध अडाळ येथे यात्रा सुरू आहे. नागरिकांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापही व्यक्त होत आहे. या वादात दोन बाजू समोर येत आहेत. हायवे इंजिनियर दोनोडे यांच्या मते हायवे प्राधिकरणाचं काम फक्त पथदिवे लावून देण्याचं होतं. आता ही यंत्रणा ग्रामपंचायतनं हस्तांतरित करून त्याचं बिल भरण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तर दुसरीकडे अडाळचे सरपंच शिवशंकर मुंगाठे यांनी ठाम भूमिका घेतली आहे की MH247 हायवेनंच हे बिल भरलं पाहिजे. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इतर बाजूंचे दिवे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. हायवेवरील या बिलाच्या युद्धात सामान्य नागरिक मात्र अंधाराचा सामना करतात. 26 मार्च ते 2 एप्रिल रामनवमी ते हनुमान जयंती या काळात अडाळ येथे विदर्भातील सर्वात मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविकांची ये-जा असते. पवनी तालुक्यातील सर्वात मोठं गाव असलेल्या अडाळमध्ये रात्रीच्या वेळी महिला, मुले आणि नागरिकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. हायवेवर पथदिवे बंद असल्यानं भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीये. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य आक्रमक झाले. सामाजिक कार्यकर्ते राहुल शिवरकर, कमलेश जाधव, आशिक नैतामे, बालू धाबेकर आणि ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिलाय.